तीच पिवळ्या बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला आहात तर मग आज आपण नवीन ट्विस्ट देऊन तिखट बटाट्याची भाजी बनवूया। इथे आपण एक कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकला आहे। लसूण लाल होईपर्यंत परतून घेतला आहे आणि नंतर त्यामध्ये आपण बटाटा टाकला आहे। आता आपण यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत, धणे पावडर, हळद, लाल तिखट आणि ते सगळं मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। आता हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅगी मसाला घालणार आहोत। या मॅगी मसाल्यानेच या भाजीची जी चव आहे ना ती एनहॅन्स होते। हा आपला हिरो इन्ग्रेडियंट आहे। आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण झाकण देऊन वाफेवर शिजण्यासाठी ठेवणार आहोत। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून जाते। तर चला आपण आता चेक करूया भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही ते। हे बघा, बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी। आणि चला बघा किती टेम्पटिंग दिसते, किती छान दिसते भाजी। आणि त्या भाजीसोबत खाण्यासाठी मी पुऱ्या बनवत आहे। बघा पुरी कशी छान फुगली आहे। तुमची पुरी जर अशी फुगत नसेल, चपटी होत असेल तर मला कमेंट करा पुरी म्हणून। आपण नेक्स्ट व्हिडिओ पुरीचा अपलोड करू।